आणि आपल्या मर्यादामध्ये राहून बोललं पाहिजे. त्यांची अवकात किती, किती त्यांची लेवल किती, किती आपण बोललं पाहिजे, वडेट्टीवार काय आहे काय नाही सगळं सगळं मला चांगल्या पद्धतीने माहित आहे. मला असं वाटतं की वडेट्टीवार हे काँग्रेसचा जो पगार मिळतो त्याच्यापेक्षा जास्त बोलतात आणि त्यांना त्यांना माझं एक सांगणं आहे की या ठिकाणी वायफळ बोलल्यापेक्षा आणि आपल्या मर्यादामध्ये राहून बोललं पाहिजे. त्यांची अवकात किती, किती त्यांची लेवल किती, किती आपण बोललं पाहिजे, वडेट्टीवार काय आहे काय नाही सगळं सगळं मला चांगल्या पद्धतीने माहित आहे. मला माझा एक सल्ला आहे त्यांना की तुमच्या घरी सुद्धा आई बहिणी आहे, मुली आहे. महिलाबद्दल कसं बोलायला पाहिजे. एखाद्या लव जिहादच्या प्रकरणाला तुम्ही पाठिंबा देता, सपोर्ट करता, ठीक आहे, ही काँग्रेसची परंपरा आहे, तुमच्या रक्तामध्ये आहे, तुम्ही सपोर्ट करता ती पण ठीक आहे. पण एखाद्या महिलाला वेगळ्या स्तरावर बोलणे ही महाराष्ट्र संस्कृती नाही आहे. म्हणून वडेट्टीवारांना माझं सांगणं आहे की आपल्या लेवलनीच नीटनेटकं राहिलं पाहिजे. जेवढा पगार भेटते तेवढंच बोललं पाहिजे. आपली लेवल सोडून बोललं नाही पाहिजे. कारण की आज महाराष्ट्राची संस्कृती महिलांना नेहमी सन्मान देतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये सन्मानच महिलांना मिळाला पाहिजे. वायफळ बोलून आपला कचरा या ठिकाणी वडेट्टीवारांनी करू नये. समज देणार का वडेट्टीवारांना? हेच सांगितलंय. याच्या माध्यमातून समज आहे आणि एखाद्या दिवशी समोर अनेकदा भेटी होते आमच्या, तेव्हा सुद्धा समज देईल. कारण की मी सुद्धा विधान भवनामध्ये विधिमंडळामध्ये एक सिनियर आमदार म्हणून आणि त्या ठिकाणी काम करत असल्यामुळं मला सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक कार्यशैली माहीत आहे. म्हणून वडेट्टीवारला समज तर देणारच आहे, पण भेटून त्यांना एक लहान भाऊ म्हणून एक मोठ्या भावाला नक्की सल्ला देईल.